राहुलजींचा जो कार्यक्रम 22 तारखेला पुण्यामध्ये होत आहे, छात्रों की गूंज, जो कार्यक्रम एक्सक्लुसिव्हली फक्त विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, त्या कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर महिला की ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप त्यांनी गाजवलेला आहे, लेखिका आहे, अभिनेत्री आहे, डॉक्टर आहे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या या सर्व सन्माननीय अशा की ज्या अतिशय लोकप्रिय अशा आहेत, नामांकित वकील सुद्धा आहेत, या ठिकाणी सिनेमा निर्माता दिग्दर्शक आहेत, लेखिका आहेत. तर मला वाटतं हेच या ठिकाणी या सर्वजणी या ठिकाणी आलेले आहेत. प्रशांतजी जगताप आपले अध्यक्षपणे या ठिकाणी आले. तर या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील सन्माननीय महिला आहेत. या राहुलजींच्या या भूमिकेला त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याची, नीट परीक्षेत जो घोटाळा झाला, पेपर लीक झाले, गेल्या 10 वर्षांचा आपण विचार केला तर 152 वेळा पेपर लीक झालेले आहेत. 22 ते 20 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि अशा वेळेला हे जे लोक म्हणजे ज्या वेळेला पेपर लीक होतो, विद्यार्थी त्यांना वर्षभर त्यांनी मेहनत केलेली असते, 2 वर्ष मेहनत केलेली असते, आणि ज्या वेळेला पेपर लीक होतो आणि त्यांना असं संपूर्ण त्यांचं भविष्य हे अंधकारमय वाटायला लागतं की आता आपण काय करणार इथून पुढे. त्यामुळे मला वाटतं राहुलजींनी जो भूमिका जी घेतलेली आहे त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभी राहण्याची, तर त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी आज विविध क्षेत्रातील अत्यंत नामांकित असे सर्व महिला लेखिका या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांची मी एक एक करून ओळख करून देईल आणि त्या 5-5 मिनिटांमध्ये त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय या भूमिकेला पाठिंबा आहे, त्या या ठिकाणी आपल्याला सांगतील. तर सर्वात पहिल्यांदा मी सांगते की आदरणीय शिल्पाताई बल्लाळ या फिल्मच्या निर्मात्या आहेत, दिग्दर्शिका आहेत, फिल्म बनवतात, आणि त्यांना मी विनंती करते आता की आपण 5 मिनिटं एक मिनिट. सगळ्यांना जिंदाबाद. नीट पेपर फुटीमधून सुरू झालेलं हे जे एक छोटं आंदोलन होतं, त्यावेळेस खूप जोरदार चर्चा झाली की राहुल गांधी तिथे काही येत नाही, आणि अर्थातच सगळ्यांनी विचारत पडला आणि काही लोकांना मजा आली की अरे बरोबर आहे, यांच्यावर एक पुन्हा ब्लेम टाकायला एक चान्स मिळाली. आम्ही विचारात पडलो होतो की काय स्ट्रॅटेजी असेल, कारण एकीकडे आपल्याला कॉक्रोच हे सगळे जमले आहेत आणि आपण पण त्यातले आहोत. म्हणजे अक्षरशः 30 वर्षापूर्वी हे झालं तेव्हापासून 30 वर्षापूर्वी त्यात कॉक्रोच आम्ही होतोच तसे. त्यामुळे असं वाटतं हळूहळू लक्षात आलं की कपटीपणाने, शर्मीपणाने काहीतरी प्लॅन करून, षडयंत्र करून काम करणारा नेता राहुल गांधी नाही. आणि त्यामुळे त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे, त्यांचं जे ते काही माणूसपण, या सगळ्यामुळे मला माझ्या वैयक्तिक पातळीवर असं वाटलं की मला कुठल्या तरी दिवशी जे लवकरात लवकर मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे की एक असं नेतृत्व या देशाला मिळवं जे तरुणांसोबत आहे आणि तरुणांशी संवाद साधू शकतात. म्हणजे मला सतत असं वाटतं मन की बात जी आहे ती बोलण्याची गोष्ट नाही आहे, ती ऐकण्याची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं राहुल गांधी ते करताय, ते तरुणांच्या मनातलं जे आहे ते इतक्या माझ्याकडे लोक बोलतात त्यांच्याशी, तर एक मित्र मिळाल्यासारखं वाटतं राहुलजी जेव्हा जातात आणि आपण पाहतो तरुणांसोबत. म्हणून मला असं वाटतं की वैयक्तिक पातळीवर तर मी फॅन राहुल गांधी. मला असं वाटतं की अरे फिल्म क्षेत्रातली आहे, खूप लोकांना ओळखते त्याच्यातले कलाकार आणि सगळे. मला असं वाटतं हिरो कसा असावा तर राहुल गांधी. आता याला
वेगळ्या प्रकारचं कुठलंही काय म्हणूया आपण आवरण आणायची गरज नाही की हिरो म्हणजे मग कसा असतो मग कुठला हिरो काय. माझ्या मते महात्मा गांधी हे हिरो आहेत, माझ्या मते सरदार पटेल हिरो आहेत, माझ्या मते सावित्रीबाई फुले हिरो आहेत. हिरो या संकल्पनेला जेंडर नसतं. हिरो ही व्यक्ती हिरो असते. जग ती तो शब्द आपण पुलिंगी म्हणून वापरतो, पण एक कोणीतरी अशी व्यक्ती जी सगळ्या समाजाला पुढे नेते. त्यामुळे सावित्रीबाईंचं गुण आहे. सावित्रीबाईंच्या पुण्यामध्ये शिक्षणासाठी झटणाऱ्या मुली आहेत आणि सावित्रीबाईंनी जे केलं त्यामुळे इथे ज्या महिला बसलेल्या दिसतात त्या त्यांच्यामुळे आम्ही आहोत. त्यामुळे आम्ही जसे गुणी आहोत तशी सर्व एकूण एक मुलगी ही सावित्रीबाईंची गुणी आहे. आणि मला असं वाटतं अक्षरशः ते गुण फेडण्यासाठी म्हणून का होईना आपल्या मनातले गोष्ट प्रांजळपणाने आपण बोलायची गरज आहे. आणि म्हणून 22 तारखेला जो एक खूप मोठं होणार आहे ते नक्कीच, कारण त्याच्यामध्ये खूप मुली असणार आहेत. पुन्हा शिक्षणाचा मायागर म्हणतो आपण, त्या मुली येतील, त्या बोलतील, राहुल गांधीचे संवाद साधतील. म्हणून मला असं वाटतं की नागरिक म्हणून, कारण माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, माझी राजकीय भूमिका आज ही ठामपणाने आहे की माझा आता त्या सत्ताधारी पक्षाला विरोध आहे, कडकडून विरोध आहे. मी कुठल्या पक्षाची आहे तर मला माहिती आहे. आता या क्षणी मी कुठल्याही पक्षाच्या वतीने आली आहे का नाही, मी नागरिक म्हणून आली आहे, मी कलावंत म्हणून आली आहे. आणि माझी ठामपणाने भूमिका आहे की राहुल गांधी जे करत आहेत ते अत्यंत योग्य आहे. माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. धन्यवाद. जिंदाबाद. जय भीम. नमस्कार. अतिशय मार्मिक आणि खरोखरच म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयाला भिडेल असं तुम्ही बोललेला आहात. ॲडव्होकेट रमा सरोदे या विधिज्ञ आहेत, अतिशय नामांकित अशा वकील आहेत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर त्यांची ओळख ही वेगळीच आहे, पण मला इथे सांगावंच वाटतं की आसिफजी हे सुद्धा आमच्या अतिशय जवळचे सहकारी आहेत. आणि पण ती ओळख सांगण्यापेक्षा मला हे सांगायला आवडेल की त्या स्वतः अतिशय नामांकित वकील आहेत, विधिज्ञ आहेत. त्यांचे स्वतःचे असे स्वतंत्र असं विचार आहे. आणि महिलांसाठी म्हणजे आपण ज्या वेळेला विचार केला की आपण वेगवेगळ्या क्षेत्रात महिला बोलावू, त्यावेळेला आमच्या समोर काही तुमचं नाव प्रामुख्यानं आलं. तर आम्हाला सर्वांना आवडेल की तुमची राहुलजींना पाठिंबा देण्यामागची नेमकी भूमिका काय असेल. मी वकील आहे आणि संविधान शिकत असताना लोकशाही हा शब्द खूप शिकलेली आहे, ऐकलेला आहे. पण प्रत्यक्ष काम करत असताना नेते खरंच लोकशाही समजतात का, मानतात का, कमिटेड आहेत का, हा जेव्हा प्रश्न माझ्यासारख्यांसमोर येतो आणि मग जेव्हा राहुल गांधींसारखं नेतृत्व आपल्या समोर येतं तर मला वाटतं की ते जगतायत आणि ते कमिटेड आहेत. कारण का मी शिल्पाच्या मताशी अगदी सहमत आहे की लोकांचे प्रश्न समजण्यासाठी आणि ते नंतर पार्लिमेंटमध्ये मांडण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणं, सामान्य लोकांशी संवाद साधणं, त्यांचा प्रश्न समजून घेणं, ते ऐकणं, ही क्षमता ज्या लीडरकडे आहे ते खरं नेतृत्व करतील. आम्ही सातत्याने हे बघत आलोय, जेव्हापासून ते MP झाले अगदी पहिल्यांदा तेव्हापासून आम्ही बघत आलेलो आहे की ते सामान्य लोकांशी जाऊन संवाद साधतात, त्यांच्याशी जाऊन भेटतात, त्यांच्यासारखं राहतात. आणि हे मला वाटतं खूप मोठं आहे, म्हणजे खरंच जोखण्यासारखं आहे. आणि म्हणून युवकांबरोबर त्यांचं काम जे आहे ते आधीपासून आहे. त्यांची जे बॉडी लँग्वेज आहे किंवा ते ज्या पद्धतीने संवाद साधतात, लोकांना सेफ वाटतं. महिलांच्या प्रश्नांवर काम करणारी वकील म्हणून महिलांना सेफ वाटतं, हे असे आम्ही अनेक व्हिडिओज, रील्स बघितलेले आहेत. भारत जोडो आंदोलनाच्या वेळेला आम्ही हे सगळं अनुभवलं आहे. आणि म्हणून मला हे नेतृत्व जे आहे ते खूप महत्वाचं वाटतं. एक पार्टिसिपेटरी जी पद्धत असली पाहिजे लोकांना समजून घेण्याची, म्हणजे ते प्रश्न आपण मांडू शकतो, त्याच्याबद्दलचे कायदे करू शकतो, तर ते राहुलजींमध्ये आहे. आणि म्हणून युवतींना हा अपील आहे की तुम्हाला एक संधी मिळते की ते पुण्यात येत आहेत, ते तुमच्याशी संवाद साधणार आहेत. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही निश्चित त्यांच्याशी बोला. एकीकडे आपण बातमी बघतो की UP मध्ये
जेनसीना काय प्रशिक्षण दिलं जातंय तर गोरक्षक होण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय, ज्याच्यामध्ये ना एम्प्लॉयमेंट आहे, ज्याच्यामध्ये ना प्रगती आहे. म्हणजे एक मागासलेपणा एकीकडे दिसत असताना हे नेतृत्व राहुलजींचं आहे, जे युवकांचे आत्ताचे प्रश्न काय आहेत हे समजून घेऊन सातत्याने त्याच्याबद्दल जे बोलतात हे मला खूप महत्वाचं वाटतं. आणि म्हणून जास्तीत जास्त युवतींनी ह्या कार्यक्रमांना हजेरी लावली पाहिजे, तिथं गेलं पाहिजे आणि मोकळेपणाने कुठलाही संकोच आणि भीती न बाळगता त्यांच्याशी संवाद साधण्याची जी ही संधी आहे ती निश्चितपणे घेतली पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू रमाबाई. आता प्राजक्ताताई हणमकर या अभिनेत्री आहेत आणि त्यांची आपली एक स्वतःची अशी ओळख आहे. त्यांची सुद्धा जी भूमिका असते अतिशय ठामपणाने त्या भूमिका घेतात. ज्या वेळेला आमची मशाल यात्रा निघाली होती त्यावेळी सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या. ज्या वेळेला मागच्या वेळेला राहुल गांधी आले होते त्यावेळी सुद्धा त्या त्यामध्ये सामील झाल्या होत्या. आणि म्हणून मला वाटतं त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे, ठाम आहे. त्यांना मी या ठिकाणी विनंती करेल की आपण आपलं राहुलजींना आपण का पाठिंबा देत आहे आपलं जरा अशा ठिकाणी. नमस्कार. जय शिव फुले शाहू आंबेडकर. विचारमंचावरील मान्यवर आणि तुम्ही सगळे पत्रकार बंधू भगिनी, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तुम्ही, त्यामुळे आमच्या इतकेच महत्वाचे आहात. लोकांपर्यंत आमच्या खऱ्या गोष्टी पोहोचवण्यासाठी तुमची आम्हाला वेळोवेळी खूप मदत होते. बोलण्याचा काळ आहे हा आणि बोलणाऱ्या बायका कुणाला आवडत नाही. तर आम्ही इथे सगळ्या बसलेल्या ज्या भगिनी आहोत त्या बोलणाऱ्या बायका. आपल्याकडे कायमच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची परंपरा आहे, मग विरोधी पक्षात कुणीही बसलेला असतो. आणि मला असं वाटतं इथे बसलेल्या सगळ्या जणी सहमत होतील की सत्ताधाऱ्यांमध्ये कुणीही बसलं आणि चुकीचं काही केलं तरीही आम्ही त्यांना प्रश्न कायमच विचारणार आहोत. कारण चुकीच्या गोष्टीला चूक न म्हणणं ही मला गुलामगिरीची शेवटची पायरी वाटते. तर आपण सगळ्या विचारी स्त्री आहोत. राहुलजी 22 तारखेला पुण्यात येत आहेत, महिलांसाठी येत आहेत. हे स्वराज्य जननी जिजामातांचं पुणे आहे. हे आद्य शिक्षिका तुमची माझी आई सावित्रीबाईचं पुणे आहे. हे पंडिता रमाबाईंचं पुणे आहे. हे ज्वलंत निबंध लिहिलेल्या मुक्ता साळवेंचं पुणे आहे. इतक्या सगळ्या ज्वलंत आणि जिवंत बायका इथे होऊन गेलेल्या आहेत. मला जेव्हा काल माझं कौतुक झालं बोलल्याबद्दल तेव्हा थोडा खेदही वाटला की बोलण्याचं कौतुक होतंय. आपण गोष्टी जरा न्यू नॉर्मल करतोय का, की न बोलणं बरं आहे, न व्यक्त होणं बरं आहे, चुकीच्या गोष्टीला चूक न म्हणणं बरं आहे. पण हे सगळं भवितव्यासाठी खूप गंभीर आहे. आपण खरंच भयंकराच्या दारात उभे आहोत. आणि स्त्री म्हणून मी जरी कलाकार असले तरी सगळ्यात आधी मी स्त्री आहे आणि त्याही आधी मी भारताची नागरिक आहे आणि संविधानाने मला काही हक्क आणि कर्तव्य दिलेले आहेत त्याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यासाठी लढणारा नेता मला राहुलजी वाटतात. मला असं वाटतं प्रत्येक लढाई यासाठी लढली नाही जात की आपण जिंकू. काही लढाया यासाठीही लढल्या जातात की कुणी नव्हतं पण मैदानात मी ठाम उभं. मला राहुलजींचं नेतृत्व आहे त्या पद्धतीचं वाटतं. मुली बोलायला लागलेल्या आहेत, स्वतःचे हक्क मागायला लागलेले आहेत, स्वतःच्या हक्काप्रती जागृत झालेले आहेत, संधी मिळवतायत, संधी निर्माण करतायत. ह्या सगळ्या मुलींचं मला फार फार कौतुक वाटतं. आणि मग मला एक आणखीन विद्रोही कविता सुचते की बोलणाऱ्या मुलींना बोलत राहा, बोलणाऱ्या मुलींना बोलत राहा. आता तुम्ही शिकलाच आहात बोलायला तर बोलत राहा. वेळ प्रसंगी किंचाळा पण बोलत राहा. कारण तुमचं मौन हेच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू ठरत आहे. बोलणाऱ्या मुलींना बोलत राहा. मला असं वाटतं ही मनापासून हृदयापासून बोलण्याची संधी आपल्याला काँग्रेस पक्ष आणि राहुलजी देत आहेत. मोठ्या संख्येने तरुण मुलींनी यात सहभागी व्हा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. स्वातंत्र्य, समता, बंधुता हीच तात्विक मूल्य ठाम राहणार आहेत आणि चिरंतन राहणार आहेत यावर माझा ठाम विश्वास आहे. माझे मार्गदर्शक आहेत डॉक्टर आका साळुंखे सर. ते कायम म्हणतात
की कुणाच्या पायावर कुणाचं मस्तक नको, कुणाच्या मस्तकावर कुणाचे पाय नको, एकमेकांचे हात एकमेकांच्या हातात धरू, एकमेकांच्या हृदयांची स्पंदनं जाणून घेऊ आणि एक सहकार्यशील आनंदी समाज निर्माण करू. या आनंदी समाजाची बीज आता पेरली जात आहे. त्यात सहभागी व्हा, साथ द्या. जय भीम, जय संविधान. नमस्कार. आता पुढील ज्या आपल्या वक्त्या आहेत त्या लेखिका आहेत. अतिशय त्यांचं लेखन गाजलेलं आहे, सर्वश्रुत आहे आणि अतिशय प्रसिद्ध अशा लेखिका ऐश्वर्या खेडकर या आता आपल्याला राहुलजींविषयी किक्का ऐश्वर्या रेवडकर सॉरी. तर या आता आपल्याला 2 मिनिटं बोलते. जोहार सगळ्यांना. मी व्यावसायिक गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि स्त्रीवादी लेखक आहे. आपण आता इथे बसून पत्रकार परिषद आपली चालू आहे. तर यावेळेस महाराष्ट्रामधल्या शिक्षणाची अवस्था काय आहे हे कदाचित माहिती असेल सगळ्यांना, की मराठी शाळा बंद करण्याचा नवीन घाट घातलाय आपल्या सरकारने आणि 2005-83 शाळा ऑलरेडी बंद झालेल्या आहेत आणि 15,000 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आणि या शाळा कुठल्या भागातल्या आहेत तर 10 ते 20 पटसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या या शाळा आहेत. म्हणजे वाड्यांवरच्या, वस्त्यांवरच्या, छोट्या गावातल्या आणि शहरातल्या कामगार वस्तीच्या. तर या शाळांमध्ये जाणारे लोक कोण आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर अशा प्रकारे जेव्हा मराठी शाळांवर घाला घातला जातो आणि जे आम्ही डॉक्टर असं म्हणतो की थर्मामीटरने आम्ही ताप मोजतो, म्हणजे पेशंटचं टेम्परेचर किती आहे ते आम्ही थर्मामीटरने मोजतो. तर मला तसंच वाटतं की या ज्या सार्वजनिक शाळा आहेत त्या आपल्या समाजाचं जे शिक्षण आहे किंवा शैक्षणिक स्थिती आहे त्याचं टेम्परेचर मोजायचं थर्मामीटर आहे. आणि या ज्या शाळा बंद होत आहेत तर त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रातले जे भटके विमुक्त आहेत, जे दलित वर्ग आहेत, अल्पसंख्याक मुस्लिम आहेत, बहुजन समाज आहे, कष्टकरी समाज आहे, त्या सगळ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होणार आहे. म्हणजे एकीकडे आपण मराठी भाषा वाचवायची म्हणून विश्व संमेलनांना करोडो निधी मोजतो आणि त्याच वेळेस आपल्या मराठी शाळा मात्र आपण बंद पाडतोय महाराष्ट्रातल्या. आणि आपल्याला त्याची कल्पना पण नाही, म्हणजे अनेक सुखवस्तू लोकांना त्याची कल्पना पण नाही की आपल्या शाळा बंद होत आहेत. आणि जेव्हा कुठल्याही गावातली शाळा बंद होते, ऍज अ डॉक्टर म्हणून मला माहितीये त्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर पहिला होतो, मुलीच्या शिक्षणावर पहिल्यांदा होतो. म्हणजे जेव्हा गावामध्ये शाळा असते तेव्हा सहज सोपं आहे, घर सांभाळत सांभाळत मुलगी शाळेत जाते म्हणून मुलीला शाळेत पाठवलं जातं. परंतु जेव्हा गावातली शाळा बंद होते आणि नवीन धोरणानुसार स्कूल कॉम्प्लेक्स वगैरे करायचं काय काय आहे, 10 किलोमीटरवर जरी शाळा गेली तेव्हा मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न, जाण्यासाठी व्यवस्था आहे का, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे का, रस्ते आहेत का, जर मुलगी शाळेत गेली तर घरातल्या लहान मुलांना कोण सांभाळणार, गुरंढोरं कोण बघणार, ह्या सगळ्या प्रश्नांमुळे पहिलं मुलीचं शिक्षण बंद पडतं. आणि जो मुलीचा वयात येण्याचा काळ असतो, मासिक पाळीचा काळ असतो, त्याचा पण मुलीच्या शिक्षणावर खूपच विघातक परिणाम होतो. बऱ्याचदा शाळांमध्ये स्वच्छतागृह नसतात, स्वच्छतागृह दिखाव्यासाठी असली तर पाणी नसतं, मुलींना बरेच आजार लागतात, लघवीचं इन्फेक्शन होतं, त्यापासून वेगवेगळे आजार लागतात. त्याच्यामुळे मुलींचं शिक्षण बंद होतं. आणि मी स्वतः ग्रामीण भागातली आहे, अजूनही सर्रास ग्रामीण भागात बालविवाह होतात, अतिशय कमी वयात मुलींना मुलं होतात. आणि जेव्हा मी डॉक्टर म्हणून 30 आणि 40ल्या महिलांचं आरोग्य पाहते तेव्हा त्या आरोग्याचा थेट संबंध मुलीच्या शिक्षणाशी आणि मुलीच्या वाढत्या वयाच्या काळात तिला पोषक आहार मिळालाय का, तिला स्वच्छता मिळाली आहे का, तिच्याकडे लक्ष दिलं गेलं आहे का, तर ह्या सगळ्यांशी असतो. त्यामुळे पब्लिक हेल्थ मध्ये जेव्हा आम्ही महिलांच्या आरोग्याचा विचार करतो तेव्हा पहिलं काम आम्ही मुलीच्या प्राथमिक शिक्षणावर, मुलीला पोषक आहार किंवा स्वच्छतागृह मिळणं, ह्या सगळ्यावर आमचा फोकस असतो. तर त्या दृष्टीने मला जेव्हा शिक्षणाकडे पाहताना मुलींच्या शिक्षणाचा वेगळा विचार, स्पेशल विचार केला गेलाच पाहिजे या मताची मी आहे, डॉक्टर म्हणून सुद्धा आणि स्त्रीवादी लेखक म्हणून सुद्धा. आणखी एक मला मजेशीर गोष्ट बोलायला आवडेल की आपल्याकडे लाडाची बहीण म्हणून आपण फार पैसे पण वाटले स्त्रियांना, पण जेव्हा जंतर मंतरवर कमी वयाच्या अल्पवयीन मुली जेव्हा निषेध नोंदवला, मुलींनी प्रोटेस्ट मध्ये भाग घेतला, तेव्हा प्रोटेस्ट संपल्यानंतर त्यांना वाईट पद्धतीने ट्रोलिंग केलं गेलं. अक्षरशः एका मुलीला तर माफी मागावी लागली रडत रडत. आणि मला खूप दुःख झालं. म्हणजे आपण इकडे लैंगिक शोषण रोखायला पॉक्सो ऍक्ट आहे आपल्याकडे, पण ह्या अल्पवयीन मुलांना जी सरकारची दडपशाही भोगावी लागली, जे त्यांचं शारीरिक आणि मानसिक शोषण झालं, त्याची जबाबदारी कोण घेणार?
आणि जर आपल्या वाढत्या वयातल्या मुलांना जर असा निर्भय अवकाश नसेल तर ते पुढे जाऊन कशा प्रकारचे नागरिक होतील, कशा प्रकारचे व्यक्ती होतील, हा सर्व प्रकारच्या राजकारणात भाग घेणाऱ्या सर्व सजग नागरिकांना विचार करण्याची खूप महत्वाची ही गोष्ट आहे आणि ही महत्वाची वेळ आहे. आणि मी पब्लिक हेल्थ मध्ये काम करते. पब्लिक हेल्थ मध्ये काम करताना आम्ही ताओचा एक कोट वापरतो की जर एखाद्या समूहाच्या प्रश्नावर तुम्हाला काम करायचं असेल तर गो टू द पीपल म्हणून ताओची एक कविता आहे की लोकांमध्ये जा, लोकांमध्ये राहा, लोकांवर प्रेम करा आणि लोकांकडून माहिती घ्या, लोकांना विचारा, लोकांशी बोला आणि त्याच्यातून ते सोल्युशन शोधा. आणि चांगला नेता कोणता, तर जेव्हा समूहाला उत्तर सापडतं, एखादा चांगला बदल घडून येतो, तेव्हा त्या नेत्याने स्वतःचे फोटो छापून नाही वाटले पाहिजेत की मी हा बदल घडवला, तर त्या समूहाला वाटलं पाहिजे की हा बदल आम्ही घडून आणला. जेव्हा समूहाला वाटतं की आम्ही हा बदल घडून आणला, तो चांगला नेता, असं आम्ही कोट्स वापरतो ताओचे. आणि मला राहुल गांधींचं जे काही हा इव्हेंट आहे आणि जी त्यांची व्हिजन आहे, जी त्यांनी ही सामाजिक बांधिलकीतून त्यांनी हे जे पाऊल उचलले, ते मला या माझ्या सगळ्या विचारसरणीला, माझ्या तडफडीला किंवा माझ्या तळमळीला सपोर्ट करणारं वाटतं. आणि त्याच्यामुळे माझी पुण्यातल्या सर्वच मुलींना, तरुणींना आव्हान आहे, कळकळीची विनंती आहे की प्लीज तुम्ही याच्यामध्ये या, भाग घ्या, तुमचे प्रश्न मांडा, भांडा, लढा, परंतु या. आणि इतका प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतोय, म्हणजे मला तर पहिल्यांदा मुलींना कोणीतरी विचारताय की तुम्ही बोला, तुम्ही सांगा, तर हा प्लॅटफॉर्म आपण वापरलाच पाहिजे. जो प्लॅटफॉर्म आपल्याला मिळेल तो आपण खणकावून वापरला पाहिजे, तो आपला अधिकार आहे. त्यामुळे सगळ्यांना माझं आव्हान आहे की हा इव्हेंट आपण छान सक्सेसफुल करूया. आणि त्याचे विचार अतिशय प्रभावी, त्यांना मी विनंती करते की आपण व्यक्त व्हावं. नमस्कार. आप बोलिए. अभी आप नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी लडकर. मी क्यों आना है 20 सेकंड? कोणत्याही राजकारणाशी कधीही रिलेट नसलेलं, कधीही कोणत्या पक्षाशी रिलेट नसलेली, परंतु एक सजग सुजाण नागरिक जिने आताच्या सामाजिक घडामोडींवर बोललं पाहिजे. जेव्हा मला प्लॅटफॉर्म मिळतो आहे तेव्हा मी व्यक्त झालं पाहिजे या मताची आहे, म्हणून मी इथे आली आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि 2 मुलांची आई आहे. एक डॉक्टर आणि येणाऱ्या फ्युचर जनरेशनची आई म्हणून माझी ही भूमिका खूप महत्वाची आहे. नीट ही जी परीक्षा आहे, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, ओके, ही NTA चे अंडर घेतली जाते. NTA इज नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि 2017 ला NTA एस्टॅब्लिश झाली आहे. त्याच्यानंतर अचानक खूप सारे भ्रष्टाचार, पेपर फुटी वगैरे सुरुवात झाली आणि याची पॅरेंट जी मिनिस्ट्री आहे ती एज्युकेशन मिनिस्ट्री आहे. तर एज्युकेशन मिनिस्ट्री मधला जो सगळा भ्रष्ट कारभार, तो NTA आणि मग पेपर फुटी हे सगळं प्रकरण हळूहळू ओपन झालं. तर नीट ही जी परीक्षा आहे ती तुमच्यासाठी सगळ्यांसाठी 3 तासाची असेल, पण नीट देणारा जो विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी हे 3 ते 4 वर्षाचे एफर्ट्स असतात. 3 ते 4 वर्ष कोचिंग क्लासेसचा आर्थिक झळ, त्याच्यानं जाऊन मुलींसाठी तर वेगळंच प्रवास, येण्या जाण्यासाठी जर त्यांची सुरक्षिततेची चिंता, पालकांना त्यांची चिंता, प्लस मुलींसाठी कौटुंबिक सामाजिक प्रेशर, ते एवढं सगळं करून मुलं जेव्हा एखाद्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असतात तेव्हा एक सरकार म्हणून, एक परीक्षा व्यवस्था म्हणून त्यांना पोषक वातावरण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण ह्याच्यामध्ये सरकार सपशेल फेल झालंय. विचार करा, 4 वर्षानंतर जेव्हा एखादा मुलगी एक्झाम देते, अतिशय कष्टातून यातून गेलेले असते, अख्खी फॅमिली गेलेली असते आणि ऍट द एंड ऑफ 4 इयर्स त्यांना जेव्हा कळतं की निकाल चुकीचा लागलाय, पेपर फुटी, ह्या वेळेची पेपर फुटी तर डिजिटल लिटरली ग्राउंड लेवलपर्यंतची पेपर फुटी झालेली आहे. मुलांचा पूर्ण शिक्षण व्यवस्थेबद्दलचा आणि परीक्षा व्यवस्थेबद्दलचा विश्वास निघून जातो, पूर्ण एक मानसिक आघात होतो. आणि जेव्हा अशा वेळेस विरोधी पक्ष नेते म्हणून राहुलजी गांधी याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतात, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभे राहतात आणि स्पेशली पुण्यात आता विद्यार्थिनींसाठी, कारण पुणे हे सावित्रीबाईंचं पुणे आहे,
पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. आपली ही एक सामाजिक जबाबदारी आहे की जी व्यक्ती आपल्या मुलांसाठी बोलण्यासाठी येत आहे, सामाजिक प्रश्नांवर व्यक्त होण्यासाठी येत आहे, जी व्यक्ती महिलेच्या सुरक्षिततेबाबत बोलत आहे, त्या व्यक्तीला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि माझा सर्व पालकांना, विद्यार्थिनींना ही कळकळीची विनंती आहे की कोणताही राजकारण म्हणून, पॉलिटिकल व्ह्यू म्हणून ह्या गोष्टीकडे न बघता एक सामाजिक प्रश्न म्हणून, ज्वलंत सध्याचा प्रश्न म्हणून, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. राहुल गांधींनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. आप सबको नमस्ते। मैं सेक्रेटरी हूँ, महाराष्ट्र की इंचार्ज हूँ। राजस्थान से हूँ। राजस्थान में विमेन कमीशन की चेयरपर्सन रही 3 साल तक। महिलाओं से जुड़ी 25,000 केस को मैंने डील किया है। ये जो प्रोग्राम 22 तारीख को होने जा रहे हैं, राहुल गांधी जी आ रहे हैं, ये छात्राओं की गूंज में, छात्राओं की गूंज से छात्राओं की गूंज में इसलिए आना पड़ा विद्यार्थियों के लिए, क्योंकि छात्रों के गूंज में छात्र आ रहे हैं, वो अपनी बातें रख रहे हैं, और छात्राओं की समस्या कुछ और भी ज्यादा है हमारे पास में। और राहुल गांधी जी के लिए मैं कह सकती हूँ, जो अपनी दादी और माँ और बहन से बेलगा प्यार करने वाले शख्स हैं, उनको पता है महिलाओं के साथ में कैसे व्यवहार करना चाहिए, क्या उनके साथ में सलूक होना चाहिए। वो इसलिए छात्राओं की गूंज प्रोग्राम पुणे में रखा है। शुरुआत हमारी राजस्थान से हुई थी। कोटा में 17 जून को प्रोग्राम था और उसमें बड़ी तादाद में जनरेशन जेड जी आ चुके थे। तो ये स्पेशली फॉर गर्ल्स है। हमारे इतिहास में जाए तो भी, हमारी माइथोलॉजिकल नाम में भी आप जाते हैं तो सबसे पहले लड़की को सम्मान मिलता है। राधा कृष्ण, सीताराम, गौरी शंकर, जो हमारी संस्कृति और हमारा संस्कार जो है महिलाओं को अहमियत देता रहा है हमेशा। हमें वापस उस दौर की ओर भी जाने की जरूरत है जहाँ महिलाओं को सम्मान मिलना चाहिए। मैं अभी बैठ के बात कर रही थी शिल्पी जी से, उन्होंने सीता की बेटी एक डॉक्यूमेंट्री बनाया है, उसके बारे में मैं देखूंगी। बहुत जानी मानी हस्तियां इधर आई है, सब अपनी अपनी फील्ड में आउटस्टैंडिंग है, डॉक्टर है, लॉयर है और फिल्म मेकर है। और मीडिया में जो आप लोग जो बच्चियां लड़कियां आगे बैठी में देख रहे हो सबको, राहुल गांधी जी इसलिए आ रहे कि आपकी समस्या क्या है उसके बारे में जानने के लिए, वो सब कुछ समझते हैं। पर हमारे जो लड़कियां हैं उनको प्रोटेक्ट करने की भी हमें जरूरत है, उनकी समस्याओं को जानने की जरूरत है। नीट की कई बार आपको पता है पेपर लीकेज होने की वजह से कितनी लाखों करोड़ों लोग उससे प्रभावित हुई है। कहा जाए तो बीजेपी ने पहले वोट चोरी की, फिर सीट चोरी की, अब नौजवानों के सपनों को चुरा रहे। नौजवानों को सपनों को चुराने जो मेहनत करते हैं सालों तक इस काम के लिए, कुछ निगम में पाने के लिए जो कोशिश कर रहे हैं, उनके सपनों को चुराने का काम कर रहे हैं और माँ बाप की उम्मीदों को चुराने का काम। इसलिए इस कार्यक्रम के लिए राहुल जी आ रहे हैं और आप सबकी हमारी उम्मीद है आप सभी आएंगे, जो बहुत ओपन माइंड के साथ में राहुल जी संवाद करते हैं लोगों के साथ में, और महिलाओं के प्रति उनके मन में बहुत सम्मान है। और आप सबसे गुजारिश है आप लोग सब आए और सोशल मीडिया में और मीडिया में और सिविल सोसाइटी के लोग और सारे लोग मिलकर के इस प्रोग्राम को हमें सफल बनाना है ताकि एक बदलाव आ जाए। महाराष्ट्र हमेशा, मैं प्रभारी हूँ, मैं मराठवाड़ा में काम कर रही हूँ, मैंने देखा है कि मराठवाड़ा जैसे जगह मेरे को बहुत कम देखने को मिला। पूरा इंडिया में कई जगह मैं घूमी हूँ पॉलिटिकली, इतनी पढ़ाई लिखाई, इतने पीएचडी, इतने इंजीनियर, इतने डॉक्टर्स, ऐसे ऐसे लोग मुझे मिला है जो मैं सोच भी नहीं सकते थे। एक सोशल रिफॉर्म हमेशा जिसमें महाराष्ट्र अग्रणी रही है। तो बहुत सारे आपके साधु संत हैं जो समाज को एक दिशा निर्देश दिया है। ये भी एक बदलाव के लिए वो कारण बने। ऐसे उम्मीद करती हूँ राहुल गांधी जी की इस प्रोग्राम को सफल करके एक नए सिरे से सोशल रिफॉर्म के लिए हम सब तैयार हो जाएं, एक नया समाज की और हम अग्रसर हो जाए जहाँ हमारी बच्चियों को भी उचित जगह मिले, सम्मान मिले, उनको वो जो जिस चीज की लायक है उनको वो स्थान मिले।
आप लोग आए और